नमस्कार मंडळी, मी अबोल मेस्त्री तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण करूया माशाची चटणी. हां, हे कसले मासे ते? खापी. हां, हे बघा खापी. हे खापी आहे सर. आणि मसाला बघूया, मसाला दाखवा. मसाला दुकानचा मसाला बघा, लाल तिखट दुकानचा मसाला बघा. हां, आणि सगळा बाकी सगळा घेतला ना. टमाटो कांदो आता पण टाकतो. पहिल्यांदा ना जुन्या काळात मसाला कुटी नाही गे, तर सांग ना काहीतरी त्याच्याबद्दल, मसाल्याबद्दल. हां, हीच खरं आमची जागा मसाला कुटीची. हैसर ना असं एक मसाला कुटीची जागा होतो. वाय ना असं. हां, बारीक करी आणि तो माशाच्या घरी वापरत. हां, त्याच्यात थोडं हळद टाकेल. हां, आणि धने. हां, आणि मिरची कुठे हां, तो हां, मसाला माशाच्यासाठी किंवा कढई. आणखी एक आपण आता ह्या वाटण तयार करतो. ह्या वाटण ना सुद्धा आता आपण मिक्सरात लावतो, ते का तशी चव येणार नाही वही तशी. पण फातरीवर आपण ते ह्याच्यावर वह्या करू ना, दगडावर. हां, हे बघा, या मिक्सरचा वाटप आणि फातरीवरचा वाटप त्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे फातरीवरचा आपण वाटलेला असतं आणि त्या ह्या असताना त्याची चटणी असतं ना, ती खायची भारीच लागतात एकदम मस्त. त्याचा चव येतात. त्याच्याबद्दल माहिती आहे तुला काय सांग ना, फातरीच्या वाटण्याची. हिरवी मिरची धने. हां, अजून तिरफळ टाकून आपण वाटप करतो. आणि त्याच्यात मग फोडण्यात टाकतो मसालो, कांदो टमाटो टाकून फोडण्यात टाकतो. नंतर मग ठेवतो. हां, तो माशाचा मसाला वेगळा असायचा ना. हां, आणि घरगुती घरात वापरू मसाला वेगळं खाली असा. हां, हिरवा मसाला. हां, बघा. आणि मासे वगैरे करूची जागा आमची वेगळी आहे. म्हणजे सगळ्यांचीच असते, कोकणात सगळ्यांचीच असतात. त्या व्हाईन म्हणतात, व्हायनावरची जागा. हे बघा, ही आमची अशी जागा सगळी व्हायनावरची. हां, ही वेगळी पडी असतात. ही पाठीमागे जाऊ पाटल्याला. आणि ह्या आतमध्ये घर इकडे, तिकडे किचन वगैरे. हो बघा, हो इकडे किचन. इकडे मासे वगैरे काय नाही, फक्त त्या देवाचं जेवण वगैरे असतं किंवा इतर रोजचं जेवण असतं. व्हेज शाकाहारी फक्त. मासे मटण वगैरे असलं तर आम्ही हय करतो ह्या जागेत. आणि बघा ह्या सगळ्या धुरान बघा कसं झाला, काळा झाला. आता आपण कढी बघू कशी तयार करण्यासाठी. अमोल
थोडा वेळ लागतो कारण की औषधांमध्ये एक अर्धा मिनिट डॉक्टरचं नाव माहिती आता आपण मासे टाकूया हा. हे बघा हे बघा आणि याच्यावर गाडी किती असते हॅलो हा हो येत आहे का तुम्ही कुसुम आम्ही 5-10 मिनिटं रेकॉर्ड करते गो. हां येऊ लागा हा ह्या घेऊन या मात्र ती वायर घेऊन या ती काय. आता कढी झालेला आहे, मासे टाकून झालेले आहेत. आता पुढे आता ही कशी काय किती वेळ ठेवायची आहे? ही 10-20 मिनिटं शिजा पाहिजे. हां आता ही सोला घातली, सोला कोकमा कोकमा मराठी भाषेत कोकम, टाकले कोकमा. मालवणी भाषेत सोला, सोलाचा आगुळ. भाषेत सोला आणि आगुळ. आणि आता मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ असं म्हणतात ना. हा 4 फूट अशी लांबी का माझ्याकडे आणि 8.5 फूट अशी आहे. आता हे 2 फूट गेलो ना 6 फूट आणि असं आडवं चिकटवून ठेवू तर हो का आगुळ टाकले. आणि हे बघा फणसाची घोटी आहे. फणसाची घोटी, फणसाची घोटीची पण भाजी मस्त जाता. हां फणसाची घोटी साठवची एक ह्या पद्धत आहे ना. म्हणजे ते काय लावतात का रेवो वगैरे लावून ठेवायचो. पावसात हां कळवा किंवा आणि कसल्या भाजीत वगैरे घालून ते नुसती भाजी करून किंवा नुसती पण भाजी करतात त्याची. चुलीवरची मासेची कढी ही बघा. आणि आता मासे भात हे बघा. आवाज येतो बघा, तापकत नाही ते हे आवाज होत चाळकन. हां आणि आता आम्ही मासे भाजतो. मागाची कढी तयार झालेली आहे माशाची. आणि आता तिकडे जेव हे मासे भाजतो. हे मासे कसले जाईल हे बघा. पेढे तेच ना. खाते होते ते पेढे. हां हे पेढी हे बघा. या कसलं पिठा या काय तांदळाचा हे तांदळाचा बारीक पीठ केला. हां आणि ते मासे हे बघा बॅटरी दुखत नाही उलटे येतात. टाक तेल सोड. बरं बघा कसे मासे भाजतात मस्तपैकी.
चला तर मग मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. आणि एक काम करायचा, ह्या व्हिडिओ माझ्या लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब मात्र नक्की करायचं. ओके.